नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मनापासून सदिच्छा. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा क्षण असतो. त्याला देवशयनी एकादशी असं म्हणतात, कारण अशी एक समजूत आहे की देव आता झोपेला जातो आजपासून. आणि कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात, म्हणजे त्या दिवशी देव झोपेतून उठतो. आता हा मधला जो काळ आहे 3 महिन्याचा, त्या काळात तो काय करतो हा एक मुद्दा. आणि देव झोपला तर आपलं कसं होईल, कारण अशी एक समजूत आहे की देवच सर्व काही करतो आणि जे काही बरं वाईट आपल्या आयुष्यात येतं ते देवाच्या इच्छेनेच येतं. तर देव झोपण्याची ही जी संकल्पना आहे, ती काय आहे हे थोडक्यात पाहू आणि पुढे एका विषयाकडे आपण वळू. तर मुळात हा जो आषाढ महिना आहे, त्या महिन्यात चातुर्मासाला प्रारंभ होतो. म्हणजे आजपासून चातुर्मासाला प्रारंभ होणार आहे. तर 4 महिने देवाने झोपायला पाहिजे, पण ते 4 महिने काही झोपत नाही. 3 महिन्यातच तो उठतो झोपेतून. हा जो टाइम टेबल आहे वारकऱ्यांनी केलेला, तो फार जुना आहे. तो निव्वळ वारकऱ्यांचा टाइम टेबल नाहीये. म्हणजे फार पूर्वी आपल्याकडे गेल्या 4-5 हजार वर्षापासून जी श्रमण संस्कृती होती, त्या संस्कृतीमध्ये हा जो पावसाळ्याचा काळ आहे, 4 महिने पावसाळा पूर्वी असायचा. आता पावसाळ्याचं प्रमाण कमी झालंय. पूर्वी 15-15 दिवस, एक एक महिना झड राहायची. तर अशा वेळेस लोकांना बाहेर पडणं कठीण होत असे. म्हणून मग घरी बसून काय करायचं, तर रामनाम घ्यायचं की आपापली जी दैवत आहे त्यांची पूजा करायची, आराधना करायची. आणि विशेषतः पेरणी झाल्यानंतरचा हा काळ आहे, म्हणजे आता पीक येईल, भरीस येईल, आणि अशा काळात मग ईश्वराच्या बद्दल सहानुभूती किंवा ईश्वराच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे. म्हणून प्राचीन सिंधू संस्कृती जी होती ती श्रमणांची संस्कृती होती असं म्हणतात. म्हणजे श्रमण या शब्दाचे दोन अर्थ आहे. श्रमण म्हणजे कष्ट करणारे लोक, ज्यात शेतकरी आहे, कारागीर आहे, मजूर आहेत, सर्व प्रकारचे जे शेतीशी संबंधित उद्योग करणारे लोक. त्या सुतार असतील, लोहार असतील, सोनार असेल. सोनार सगळ्यांसाठी महत्वाचं आहे, पण कुंभार आहे प्रामुख्याने, किंवा पाथरवट आहे. हे जे कष्टकरी लोक, बारा बलुतेदार ज्याला आपण म्हणतो, तर त्यांचं बरचसं कार्य या काळात थांबून जातं, कारण पावसामुळे त्यांना बाहेर जाता येत नाही. मग अशा काळात ते आपल्या दैवतांची आराधना करतात. 5 हजार वर्षापूर्वी आपल्याकडे दैवत कोणतं होतं, तर सगळ्यात महत्वाचं दैवत शिव होतं. शंकराची आराधना मोठ्या प्रमाणात होत होती. आणि शिवाची जी शक्ती पार्वती, तिची आराधना होत होती. तर अशा या आराधनांचा हा काळ आहे. नंतरच्या काळात मग विष्णू हे दैवत खूप लोकप्रिय झालं. म्हणून विष्णूची पूजा सुरू झाली. आणि आषाढी एकादशी विष्णूच्या पूजेशी संबंधित आहे. कारण विठोबा आहे तो विष्णूचं एक रूप मानलं गेलंय. विशेषतः विष्णूचा जो अवतार आहे कृष्ण, त्याचं बाळरूप मानलं गेलंय. यापूर्वी आपण विठोबावर चर्चा करताना पाहिलं होतं की अनेक धर्मपंथाच्या लोकांनी विठोबावर आपला दावा सांगितला. त्यात जैन आघाडीवर होते, कारण हा जो परिसर आहे पंढरपूरचा, त्या परिसरात जैनांचं राज्य होतं. कलचुरी हा जो राजा होता मंगळवेढ्याचा, तो जैन होता असं काही लोकांचं मत आहे. काही लोकांचं मत आहे की तो लिंगायतच होता. पण लिंगायत आणि जैन यांच्या संघर्षाच्या काळात जेव्हा जेव्हा लिंगायतांची सरशी झाली, तेव्हा विठोबाचं शिव हे रूप महत्वाचं मानलं गेलं. आणि जैनांची सरशी झाली तेव्हा त्यांनी कृष्णाचा जो एक तीर्थंकर आहे कृष्ण रूपात, नेमिनाथ ज्याला म्हणतात, त्या नेमिनाथाच्या रूपात विठोबाकडे पाहिलं. आणि बराच मोठा काळ महाराष्ट्राच्या आयुष्यात असा आला की ज्यात बौद्धांचा प्रभाव या परिसरात होता. 1,000 वर्ष किमान. त्या काळात मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या तयार झाल्या. काही जैन लेण्या तयार झाल्या. नंतर मग शैव आणि शाक्त या दोन्ही पंथांच्या झाल्या. काही लेण्या गाणपत्य पंथाच्या होत्या. काही लेण्यांमध्ये सौर जो सूर्याला मांडणारा संप्रदाय, त्याच्याही लेण्या तयार झाल्या. आणि कार्तिकेयाचाही एक संप्रदाय होता. आणि बलरामाचाही एक संप्रदाय होता. बलरामाच्या संकर्षणाला संप्रदायाला संकर्षण संप्रदाय म्हणतात. कार्तिकेयच्या संप्रदायाला कुमार संप्रदाय किंवा कार्तिकेय संप्रदाय म्हणतात. आता ह्या सगळ्या संप्रदायाची माहिती आपल्याकडे फारशी नाहीये, किंवा त्यांच्या लेण्या सुद्धा आहेत हे आपल्याला माहित नाही. मी गोव्याला 4-5 वर्षापूर्वी गेलो होतो, तेव्हा त्या ठिकाणी काही लेण्या माझ्या पाहण्यात आला. आरवलेम नावाच्या लेण्या आहेत. त्या लेण्यामध्ये शैव लेणी हे प्रमुख आहे. म्हणजे शंकराचं लिंग आणि त्या शिवलिंगावर शिलालेख आहे. महत्वाचं म्हणजे
तो कन्नड भाषेतला आहे, कारण हा जो परिसर आहे गोव्याचा हा कर्नाटकाचा भाग होता. बराच मोठा काळ कर्नाटकाच्या ताब्यात होता. कन्नड शिलालेख आहे. आणि पुढे मग मला सौर लेणी पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी सूर्याचं शिल्प गोलाकार असं आणि बाजूलाच कार्तिकेयाचं एक लेणं होतं. म्हणजे एकाच परिसरात अशा अनेक संप्रदायाच्या लेण्या तयार होणं, हे म्हणजे सामंजस्याचं लक्षण आहे. म्हणजे आपल्याकडे ह्या सगळ्या संप्रदायात आपसात सामंजस्य होतं. एकमेकाला ते मदत करत होते, किमान विरोध तरी करत नव्हते, किंवा उपासनाचं स्वातंत्र्य त्यांनी घेतलं होतं. बाजूला कार्तिकेयाचं एक लेणं मला पाहायला मिळालं, ज्याचं बाण हे प्रतीक आहे. तर बाणाच्या रूपात त्याची त्या ठिकाणी उपासना होत होती. आणि बलरामाला नांगर रूपात पाहिलं जात होतं. तर अशाच प्रकारच्या लेण्या चंद्रपूर जिल्ह्यातलं भटाळा नावाचं जे गाव आहे, त्या गावात सुद्धा लघु लेणी आहे. तितक्या लहान लेणी माझ्या पाहण्यात कधी आल्या नाही. महाराष्ट्रातल्या बहुतेक लेण्या मी पाहिल्या. गोव्यातल्या ह्या ज्या लेण्या पाहिल्या त्यासारख्याच लेण्या तिथली जी दैवत, पण लहान स्वरूपात ह्या भटाळा गावातल्या लेण्या. आपण त्या लघु लेण्यावर एखादा भाग पाहू तेव्हा आपल्याला कळेल की लेण्यांचं स्वरूप कसं आहे. मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या असल्यामुळे अनेकांचा समज आहे लेणी म्हणजे बौद्ध लेणी असायची एक समज आहे. पण तसं नाहीये. जैन लेण्या सुद्धा आहेत. ज्या ज्या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत त्या त्या ठिकाणी जैन लेणी सुद्धा आहेत. तसं अंबड हे जे नाशिक जिल्ह्यातलं गाव आहे, जिथे MIDC आहे, तिथे औद्योगिक वसाहत वगैरे, तर त्या ठिकाणी जिथे बौद्ध लेणी आहे त्या बाजूला जैन लेणी सुद्धा आहे. वेरूळला आपण तर फार चांगला संगम पाहायला मिळतो की कैलास लेणं हे शैव लेणं आहे आणि त्याच्या बाजूला एक बौद्ध लेणं आहे, त्याला विश्वकर्मा लेणं म्हणतात. आणि सुतार की झोपडी या नावाने ते प्रचलित आहे. अनेक सुतार लोक त्या ठिकाणी विश्वकर्माचा उत्सव साजरा करतात, अगदी त्या नावामुळे. पण त्याचा त्या विश्वकर्म्याशी काही संबंध नाही. पण विश्वकर्मा हा हे जे दैवत आहे ते कलाकार कारागीर वर्गाच्या लोकांचं दैवत असल्यामुळे मग सुतारांचाही हक्क त्यावर आहे, पातळवटांचाही आहे, कुंभारांचाही आहे आणि लोहारांचा सुद्धा आहे. तर हा एक जो भाग आहे तो लेण्याच्या संदर्भात आपण विचार घ्यायला पाहिजे. आणि त्या त्या परिसरात त्या त्या कारागीर वर्गाची दैवत सुद्धा आहेत. तर ही आपण जी आता चर्चा करतोय ती विठोबाच्या निमित्ताने, की विठोबाला अशा तऱ्हेने या सगळ्या संप्रदायांनी आपला मानलं. नेमिनाथ म्हणून त्याची पूजा झाली आणि विशेषतः नेमिनाथ समजून अनेक जैनांनी पंढरपूरच्या देवालयाच्या विकासासाठी किंवा इतर खर्चासाठी शेती दान केली आहे, गावं दान केली आहे. अजूनही त्यांच्या नावाने ती आहेत. म्हणून बरेचदा जैनांनी तो आपला आहे असं म्हटलंय. त्यावर एक पुस्तक सुद्धा आहे जैनांचा विठ्ठल नावाचं. चोपडे नावाचे कीर्तनकार होते, 100 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलं. नंतर आता एक काशी संकाये, आळंदीला ते डबेवाल्या धर्मशाळेत राहायचे, त्यांनी तो शिव आहे असं म्हटलेलं आहे. आता अलीकडे बौद्ध मोठ्या प्रमाणात सांगायला लागले की तो बुद्ध आहे. आणि विष्णू, विशेषतः प्रामुख्याने विष्णूचा जो कृष्ण अवतार आहे त्या कृष्ण अवताराचं बाळरूप पण त्याच्याकडे पाहिलं जातं. असा सर्वांना सामावून घेणारा हा विठ्ठल हा जातीभेद करत नाही, धर्मभेद करत नाही, पंथभेद करत नाही, स्त्री पुरुष भेद सुद्धा करत नाही. म्हणून वारकरी एकमेकाला मिठी मारतात, उराउरी भेटी घेतात आणि एकमेकाच्या पाया पडतात. कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्यात राहत नाही. तर या वारकरी संप्रदायाला जे मोठ्या प्रमाणात लोकांपुढे आणलं तर ते नामदेव महाराजांनी आणलं. कारण ही वारी नामदेवांच्याही पूर्वी होती, असे पुरावे उपलब्ध झाले. आणि विशेषतः 2000 वर्षापासून अशा प्रकारची वारी करणारा एक वर्ग, की त्याच्याही आधी म्हणजे अश्वयुगीन कालखंडापासून 3000 वर्षापासून पंढरपुरामध्ये लोक वारी करायला येत होते. अशा प्रकारच्या अनेक वाऱ्या अनेक दैवतांच्या आहेत, हे यापूर्वी आपण पाहिलंय. तर याला जास्त प्रमाणात लोकांपुढे आणणं आणि त्याचा प्रसार करणं हे काम नामदेवा महाराजांनी केल्यामुळे नामदेवांचं योगदान फार मोठं आहे. पण आपण यापूर्वी जी चर्चा नामदेवावर जास्त केली, यासाठी केली की नामदेवावर चर्चा फारशी होत नाही, अभ्यासकांमध्येही होत नाही. तुकारामांबद्दल खूप चर्चा होते, ज्ञानेश्वरांबद्दल खूप चर्चा होते, पण तेवढी नामदेवाबद्दल होत नाही. त्याला 2-3 कारण आहेत. एक तर अभ्यासकांचे जे साहित्यिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वरीचं जे सौंदर्य आहे, वाङ्मयी सौंदर्य, ये मराठी येच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वेरी, म्हणजे आम्ही सुखच देऊ आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करू. जे ब्रह्मविद्या आहे, वेदांत त्यांची आहे, जे तत्वज्ञान त्यांच्यापुरतं सीमित आहे, ब्राह्मणांपुरतं किंवा वैदिकांचं, ते लोकांना सहजपणे मांडू, ही जी घोषणा मराठीच्या भाषेत हे सगळं मांडू, ही जी घोषणा ज्ञानेश्वरांनी केली, त्यात मराठीबद्दलचा अभिमान आपल्याला दिसतो. आपण यापूर्वी पाहिलं की चक्रधरांचे जे अनुयायी होते ते म्हणायचे
नागदेवाचार्यांचं जे वचन आहे, ज्या केशराज बासांनी त्यांना म्हटलं की जी महानुभाव पंथाची सूत्र आहेत, सूत्रबद्ध रचना जी आहे ती संस्कृतमध्ये मी करतो, तो म्हणाला. मग तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले की नको गा केशवदेया येणे माझी या स्वामीचा सामान्य परिवारू नागवेल की येणे माझी या म्हातारी या नागवेतील. म्हातारी म्हणजे सर्वसाधारण स्त्रिया किंवा सर्वसाधारण भाविक लोक जे उपासक आहे त्यांचं शोषण होईल. शोषणाची संकल्पना महानुभावाने मांडली. आणि यापूर्वी आपण नरेंद्राचा उल्लेख केला होता की नरेंद्राच्या रुक्मिणी संयवर हा जो ग्रंथ आहे त्याला रुक्मिणी संयवर असं म्हणतात. तो ग्रंथ जेव्हा रामदेव रायांनी मागितला आणि एकेका शब्दाला एक एक सोन्याचं नाणं देऊ, हे म्हणजे करोडो रुपये त्याच्याजवळ त्या काळात जमा झाले असते, तो श्रीमंत झाला असता. पण तो म्हणाला की येणे माझी कविकुळा बोलू लागेल, ते बोल लागेल म्हणजे लोक नावं ठेवतील, हा कवी आहे, विकला गेलेला कवी आहे. म्हणजे 750 वर्षापूर्वी अशा प्रकारचा मराठीचा अभिमान धरणारा आणि कवित्वाचा अभिमान धरणारा एक कवी महानुभाव पंथामध्ये गेला पुढे. पण महानुभाव पंथामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मराठी साहित्य निर्माण झालं. पण त्यांना ते श्रेय आहे. त्यानंतर मग ज्ञानेश्वरांना आहे आणि ज्ञानेश्वरानंतर नामदेवांना आहे. कारण नामदेवांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांनी विठोबा हे दैवत, आता या दैवताबद्दल खूप लोक चर्चा करतात, हे विष्णू आहे, शैव आहे की बुद्ध आहे की काय. या चर्चा का करतात त्याची कारण ते लोकप्रिय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, कोणत्याही प्रकारचं निमंत्रण नाही, कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. सरकारी अनुदान आता द्यायला लागलं पण पूर्वी नव्हतंच कधी, आताही मिळते की शंकाच आहे. अशा कोणत्याही अपेक्षा न करताना लोक वारीला येतात, थकून जातात तरी येतात. तर त्यामुळे वारीचं जे महत्व आहे, विठोबाचं जे महत्व आहे ते महाराष्ट्रात तर आहेच. महाराष्ट्राबाहेर कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात लोक येतात, इतर मध्य प्रदेशातून येतात, तर काही लोक आणखी इतर राज्यातून येतात. म्हणजे असं नाही की ते महाराष्ट्रापुरतं आहे. पण महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदा जे विठोबा हे दैवत नेण्याचं श्रेय जे जातं ते नामदेवाला जातं. आणि म्हणून नामदेवांवर जेव्हा रिंगणचा अंक निघाला, रिंगण हे नाव त्यांनी दिलंय, सचिन परब आणि श्रीअंग गायकवाड हे दोघं मिळून हा अंक काढायचे. आता सचिन परब आणि त्यांचे काही मित्र आहेत, पण सचिन परब हे प्रमुख आहेत. तर रिंगण हे महत्वाचं आहे. वाखरीचं रिंगण जे आहे पंढरपूरच्या लोकांचं वारीचं, तर अशी अनेक रिंगणं, त्या मेंढ्याचं असेल, आणखी काही प्राण्यांचं असेल, आणि वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या आहेत त्यांची रिंगण होतात. रिंगण हा अतिशय महत्वाचा भाग वारकऱ्यांच्या आयुष्यातला आहे. पण त्यांनी रिंगण हेच नाव त्याला ठेवलं. आणि सुरुवातीला जे काही अंक त्यांनी काढले त्यात नामदेव हा विशेष अंक फार महत्वाचा होता. आणि हे करताना नामदेवांनी जे तीर्थयात्रा केली, एक तर ज्ञानेश्वरांसोबत तर तीर्थयात्रा केलीच, पण त्यावेळी त्यांची ज्ञानेश्वरांची भावंड सुद्धा होती असा उल्लेख येतो. तर नंतर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा नामदेवांनी तीर्थयात्रा केली. पण हे अगदी सहज बोलतो आपण, म्हणजे अभ्यासकांचं असं मत आहे की जेव्हा ज्ञानेश्वरांचा मृत्यू झाला, अनेकांनी ज्ञानेश्वरांची समाधी, संजन समाधी या शब्दात त्याचा गौरव केला जात असला तरी तो एक मृत्यूच होता. आणि तो अपघाती वगैरे नव्हता, तो घातच होता असंही काही लोकांचं म्हणणं आहे. त्यावर काही पुस्तकं लिहिली गेली आहेत, आपण त्या पुस्तकांचाही परामर्श केव्हा तरी घेऊ. तर ह्या सगळ्या ज्ञानेश्वरांच्या भावंडांचा च्या समाध्या ह्या एका ठिकाणी नाही. जर ते आळंदीचे होते तर आळंदीला सर्वांच्या समाध्या पाहिजे होत्या, पण आळंदीला फक्त ज्ञानेश्वरांची समाधी आहे. आणि तिच्याबद्दलची माहिती, अधिकृत माहिती आपल्याला समाधी नावाचा जो अभंगाचा एक वर्ग आहे जो नामदेवांच्या गाथेमध्ये आहे, त्याची विस्तृत माहिती मिळते. त्यानंतर सोपानदेवाची समाधी सासवडला आहे, किंवा निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. मुक्ताई जी आहे त्यांची लहान बहीण होती तिची समाधी मेहुणला आहे. मेहुण आणि कोथळी, या कोथळीला आता मुक्ताईनगर नाव दिलं गेलं आहे. तर अशा तऱ्हेने एकाच कुटुंबातल्या लोकांच्या समाध्या इतक्या ठिकाणी का झाल्या? गोरोबा कुंभारांची समाधी तेरला आहे. म्हणजे आपण सगळ्यांच्या समाध्यांचा विचार जर केला तर सगळे एका ठिकाणी जर होते, पंढरपुरात होते किंवा आळंदीला असतील, तर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू सहजपणे झाला असता स्वाभाविक, तर त्यांच्या समाधी एका ठिकाणी पंढरपुरातच राहिल्या असत्या. पण तसं दिसत नाही. यापैकी कोणाचीही समाधी पंढरपुरात नाही. चोखामेळ्याची समाधी आपल्याला जे महाद्वाराच्या पायरीशी दिसते त्याचं श्रेय नामदेव महाराजांना दिलं जातं. आणि त्यांची तशीच समाधी मंगळवेढ्याला चौकावर मध्ये चौरस्त्यावरती केली आहे, कारण वेशीवर त्यांचा मृत्यू झाला. आणि मग त्यांच्या अस्थी गोळा करून ज्याला प्रवेशच नव्हता विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, त्याची महाद्वाराच्या पायरीशी, आणि एक नामदेवाची पायरी म्हणून जे विठोबाच्या मंदिरात आहे, जे आता तो मार्ग बंद झालेला, दुसऱ्या मार्गाने आपण प्रवेश करतो. पण पूर्वी त्या मार्गाने लोक प्रवेश करायचे महाद्वाराच्या मार्गाने. तिथे नामदेवाची एक
समाधी आहे तिथे पायरी आहे. म्हणजे नामदेवांनाही स्थान दिलेलं आहे आणि चोखामेळ्यालाही स्थान दिलं आहे. पंढरपुरात दोघांच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळतात. नामदेवाची समाधी नरसी बामणीला आहे. तिचं तर आता मोठं रूप आलेलं आहे. अशा तऱ्हेने नामदेवांना उशिरा का होईना महत्वाचं स्थान दिलं गेलं, पण भक्त विजय लिहिणारा जो महेपती बुवा ताहारबादकर किंवा इतरही भक्तमाल नावाचे काही लेखक होऊन गेले, अनेक लोक होऊन गेले, त्या लोकांनी नामदेवाबद्दल फार गौरवाने लिहिलेलं नाही, फारशी माहिती नाही. पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शीख संप्रदायाचे लोक हे नामदेवांना आपला पूर्वज मानतात आणि त्यांचा असा समज आहे की नामदेव महाराज हे पंजाबचेच होते, म्हणजे त्यांचा पंढरपूरशी काही संबंध नाही असं मांडणारा एक वर्ग आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांची समाधी घुमानला आहे. आपण पंढरपूरच्या महाद्वाराच्या पायरीवर नामदेवाची समाधी पाहतो की नाम बामणीला पाहतो, नरसी नामदेवला पाहतो. पण घुमान हे जे ठिकाण आहे पंजाबमधलं, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांची समाधी आहे आणि ते तिथलेच होते. त्यांची चित्र किंवा त्यांची जी चित्र काढली गेली नंतरच्या काळात, त्यामध्ये ते अस्सल पंजाबी वृद्ध गृहस्थ दिसतात. आपल्याकडे नामदेवाचं जे चित्र काढलं गेलं ते चित्र पुणेरी फेटी पगडी घातलेला एक माणूस आणि जो कीर्तन करतोय, अतिशय प्रसिद्ध असं चित्र आहे. हेही काल्पनिक आहे. ज्ञानेश्वरांची बहुतेक चित्र काल्पनिकच आहे, कारण त्या काळात चित्र काही यांची कोणी काढली नाही, कारण हे काही प्रस्थापित वर्गापैकी नव्हते. चक्रधर स्वामी सुद्धा प्रस्थापित वर्गापैकी नव्हते. तर सगळी चित्र ही काल्पनिक आहे, पण वर्णन जी केली गेली आहे त्यांची त्यावरून ती बेतलेली आहे. तर नामदेवांचं असं जे कार्य आहे ते महाराष्ट्रात अपरिचित आहे, म्हणून ते प्रकाशात आणण्याकरता रिंगणचा अंक हा 2012 मध्ये काढला गेला आणि त्यावर एक पुस्तक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी काढलं आणि याचं संपादन मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी केलं. तर त्याचं शीर्षक त्यांनी दिलंय महानामा. महानामा म्हणजे नामदेव महाराज महान आहेत, किंवा आपण आता अकबराच्या किंवा इतरही आदिलशाहीच्या सगळ्या बखरी आहे किंवा इतिहास आहे त्याला नामा हा शब्द येतो, किंवा शहानामा नावाचा फारशी ग्रंथ आहे की जो फिरदौसीने लिहिलाय. म्हणजे त्यात राजांची कथा या ठिकाणी तोच स्वर आहे. म्हणजे नामा हा महा आहे, इथे महानामा म्हटलाय, नामा महा आहे असं गृहीत धरलंय. या पुस्तकाचं प्रकाशन 2012 मध्ये अमरावतीला झालं. तर त्यामध्ये मी या पुस्तकावर लिहिलं होतं. आता तो लेख माझ्यासमोर नाहीये, पण यात जे लेख आहेत त्याचा थोडक्यात उल्लेख करतो म्हणजे आपल्याला कळेल. याला सदानंद मोरे, जे पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे तेव्हा प्रमुख होते आणि आता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांची प्रस्तावना आहे. रिंगणच्या एकंदर स्वरूपाबद्दल सचिन परबनी काही लिहिलाय आणि त्यांचाच पहिला लेख आहे नामदेव कोण होते. नामदेवांचा शोध घेणारा हा लेख आहे. म्हणजे त्यांनी सुरुवातीला अगदी सहजपणे आपल्याला जी माहिती पाहिजे असते की त्यांचा जन्म केव्हा झाला, तर 26 ऑक्टोबर 1270 हा त्यांचं जन्माचा दिवस. आईचं नाव त्यांचं नामदेवाच्या गोणाई आणि दामा शिट्टी वडिलांचं नाव आणि आऊबाई हे बहिणीचं नाव. नामदेवांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांचं पूर्ण कुटुंब अशा तऱ्हेने विठ्ठल भक्तीच्या मध्ये तल्लीन झालेलं होतं आणि त्यांनी इतरही कुटुंबांना त्यात सहभाग करून घेतलं होतं. म्हणजे आपल्यापुरतं ते काम ठेवलं नाही. ते या ठिकाणी शिंपल्याच्या कथेबद्दल मी यापूर्वी बोललो होतो की मी जेव्हा नामदेव आम्हाला विशेष ग्रंथकार अभ्यासाला होते MA फायनलला आणि ते आमचे सर शिकवायला आले, तेव्हा ते म्हणाले की शिंपल्याची कथा त्यांनी सांगितली आणि माता मज प्रसवली मळमुत्री नावाचा एक अभंग आहे, 72 चरणी अभंग. तर त्यात ह्या दोन्ही अभंगामध्ये फरक आहे आणि माझ्या लक्षात आलं की हे दोन अभंग एक व्यक्ती लिहू शकत नाही. शिंपल्यातून आपण जन्मलो. याला यांनी सचिन परब आणि भाकड कथा म्हटलंय आणि लहानपणापासूनच नामदेवाचा संबंध विठोबाशी कसा होता त्याच्या ज्या कथा आहेत त्या कथा, त्यातल्या औंढा नागनाथच्या कथेबद्दल आपण चर्चा केली, त्याचा या ठिकाणी उल्लेख आहे. नामदेव आणि ज्ञानदेव यांच्या भेटीबद्दलची जी काही माहिती डॉक्टर विभी कोलते दिली आहे तिचाही उल्लेख या ठिकाणी आहे. आणि तीर्थयात्रेमध्ये ज्ञानेश्वर माहुलींनी समाधी घेतली, तर जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी आधी लिहिली होती, मग तीर्थयात्रेला गेले. हे आपण थोडंसं काळाच्या नुसार लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा उत्कर्षाचा काळ होता, जेव्हा त्यांनी इतका सुंदर ग्रंथ मराठी भाषेला दिला, महाराष्ट्राला आणि भारताला दिला, तेव्हा त्यांनी समाधी घेणं म्हणजे 21व्या वर्षी निघून जाणं हे कुणालाच पटणार नाही. म्हणून लोकांनी म्हटलं की तो घात होता. तर नामदेवांनी एक गोष्ट केली होती. त्यांनी विठोबाला असं म्हटलं होतं, मी शतकोटी अभंग लिहील, 100 कोटी. 1 कोटी हा शब्द आहे, काही ठिकाणी 100 कोटी म्हणतात.
मोठ्या प्रमाणात मी अशा तऱ्हेने ग्रंथ लिहिल असं जे त्यांनी आश्वासन दिलं होतं विठोबाला, त्यानुसार अभंग लिहिले. 3 जुलै 1350, आता आपण 6 जुलैला ही चर्चा करतोय. 3 दिवसापूर्वी नामदेवांनी देह ठेवला 80व्या वर्षी, असा उल्लेख या ठिकाणी आला. आता हे दिवस फार महत्वाचे आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टीची माहिती देताना त्यांनी राजस्थान, पंजाब तर आपल्याला माहित आहे, महाराष्ट्रात तर नामदेवांनी काम केलं, पंजाबमध्ये तर त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाला नामदेवच म्हणतात. महत्वाचं म्हणजे जो शीख संप्रदाय नामदेवाला मांडणारा, त्याचं नाव आहे नामदेव शीख संप्रदाय. आणि गुरुनानकांनी सुद्धा नामदेवांना आपलं गुरु मानलं होतं. संत कबीरांनी त्यांना गुरु मानलं होतं. विशेषतः रविदास यांनी त्यांना मानलं होतं, आणि मीराबाई ही महत्वाची नावं आहेत भक्ती संप्रदायातली. तर सगळ्यांनी नामदेवाला गुरु मानलं होतं. याचा अर्थ नामदेवांनी त्या भागात जे कार्य केलं त्याचा प्रभाव होता. हे त्यांच्या काळातले नाही, हे नामदेवाच्या काळातले लोक नाही आहेत, हे सगळे संत नंतरचे आहेत. पण नामदेवाचा जो प्रभाव पंजाबवर होता, राजस्थानवर होता, उत्तर प्रदेशावर होता, गुजरातवर सुद्धा होता, हरियाणा आणि उत्तरांचल, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यात सुद्धा नामदेवांचा प्रभाव होता. आणि काही वर्षापूर्वी बाबा भाट जे साहित्य संस्था मंडळाचे अध्यक्ष होते, ते मानस सरोवरात गेले होते पाहायला मानसरोवर यात्रा. तर त्यांना असं कळलं की नामदेव महाराज मानस सरोवर यात्रेलाही गेले होते. म्हणजे दक्षिण भारतापासून तर अगदी उत्तरेपर्यंत उंच परिसर जो आहे हिमालय प्रदेश, तर त्या प्रदेशावर सुद्धा नामदेवांनी वारी केली आणि त्या ठिकाणी विठ्ठल नामाचा गजर त्यांनी त्या ठिकाणी चालू ठेवला होता. तर तिथे अजूनही नामदेवांची मंदिर आहेत. ज्या राज्यांची मी नावं घेतली त्या ठिकाणी नामदेवांची मंदिर आहेत. आणि असा एकही संत नाही भारताच्या भक्ती संप्रदायात ज्याचा प्रभाव पूर्ण भारतात असेल. दक्षिण भारतातले आळवार आणि नायनार हे जे दोन भक्ती संप्रदाय, वैष्णव आणि शैव, त्यांचा प्रभाव उर्वरित भारतात नाही, दक्षिण भारतातच अजूनही आहे. अजूनही आपण गेलो तिरुपती बालाजीला आपण गेलो तर तिथे त्या बालाजीच्या मंदिराच्या मागे एक म्युझियम आहे. त्या म्युझियमच्या बाहेर ते आळवार आणि नायनार संतांच्या मूर्ती आहेत आणि ते विष्णूचे आणि शिवाचे अवतार मानले जातात. अजूनही दक्षिण भारतात त्यांचं महत्व आहे, पण उत्तरेकडे त्यांचा मागमूसही नाही. पहिल्यांदा या पुस्तकात कुणाकुणाचे लेख आहे त्याचा उल्लेख थोडक्यात करतो, पुढे जाता येईल आपल्याला. पहिला लेख सचिन परबांचा आहे, त्याचं शीर्षक नामदेव कोण होते असं आहे. दुसरा लेख महानामा या शीर्षकाचा श्रीरंग गायकवाड यांचा आहे. तिसरा लेख अरूपाचे रूप भास्कर हांडे जे चित्रकार आहे त्यांचा आहे. विश्वरूप दर्शन नावाचा लेख प्रशांत जाधवांचा आहे. नामयाची पंढरी नावाचा लेख पराग पाटलांचा आहे. नामदेव रचेला आणि कौसात म्हटलंय शीख धर्माचा पाया, निलेश बने जे तिथे जाऊन आले, घुमान वगैरे पूर्ण परिसर त्यांनी पाहिला पंजाब आणि राजस्थानचा, त्यावर आधारित त्यांनी शीख धर्माचा पाया हा नामदेवांनी रचला असं म्हटलंय. नंतर राजधानीतले संत शिरोमणी गिरीश अवघडे, म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा नामदेवाला असं मानतात. मारो नामदेव राजस्थान मधल्या दानाराम छिपा नावाचे जे शिंपी जातीचे राजस्थानी लेखक आहेत त्यांनी लिहिलंय. नामदेवनो गुजरात धवल पटेल नावाचे जे लेखक आहेत जे नामदेवाला मानतात आणि गुजरात मधले आहे. थेम्स तीरावरून चंद्रभागा पाहताना, म्हणजे थेम्स नदी युरोप इंग्लंडमध्ये आहे. माधवी आंबेडकरांचा लेख आहे. आमचं नाव नामदेव. नामदेव नावाचे लोक आहेत. गोविंद नामदेव नावाचे एक प्रसिद्ध कलावंत आहेत. खलनायक म्हणून त्यांची छबी आपल्याला सिनेमात आणि दिसते. तर ते शिंपी जातीचे आहे आणि त्यांचं आडनावच नामदेव आहे. गोविंद नामदेव आपण नाव पाहिलं असेल तर त्यांचा लेख सुद्धा यात आहे. विनम्र बंडखोरी, जी बंडखोरी नामदेवांनी केली त्यात नम्रता कशी आहे हे भालचंद्र नेमाडेंनी पटवून दिलाय. नामा म्हणे तुझे सोलिन ढोपर. भारतकुमार राऊत हे सामनाचे संपादक होते आणि फार मोठे पत्रकार आहेत. मला वाटते खासदार सुद्धा होते शिवसेनेचे ते. त्यांनी आता तो परखडपणा नामदेवाचा तो सांगितलाय. अशोक कामत संत वाङ्मयाचे फार मोठे अभ्यासक आणि खरं म्हटलं म्हणजे नामदेवांचं जे चरित्र आहे किंवा नामदेवांचा इतिहास पुढे आणणारे हे फार मोठे लेखक होते. पुणे विद्यापीठात जे नामदेव अध्यासन आहे त्याचे प्रमुख होते. खरे चमत्कार हा त्यांचा लेख आहे. द मिथ मेकर, म्हणजे मिथ तयार करणारा माणूस. आपण पाहिलं की अनेक कथा नामदेवाच्या आयुष्यातल्या ह्या मिथक आहेत. मवा धोंडांनी लिहिल्या. मवा धोंड हे फार मोठे अभ्यासक संत वाङ्मयाचे, विशेषतः ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे त्याला साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला. नंतर त्यांनी ज्ञानेश्वरीवर आणि इतरही संतांवर, विशेषतः रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या संबंधावरही खूप अभ्यास पूर्ण लेख लिहिले. रामदास डांगे नावाचे एक संत वाङ्मयाचे अभ्यासक होते, तेही गेले आता नुकतेच.
कोणी रचिला पाया ज्ञानदेवी की नामदेवी. ही जी चर्चा होते की नामदेव नी वारकरी संप्रदायाचा पाया रचला की ज्ञानदेवाने, तर यावर पडदा पाडणारा एक लेख आहे. नामदेव परिवार, त्या परिवारावर शिवाजीराव मोहितेंचा लेख आहे. कुळधर्मदेव चोखा माझा, म्हणजे चोखा मेळावर आप्पासाहेब पुजारीचा लेख आहे. भक्ती परंपरेचा त्रिवेणी संगम नावाचा लेख आहे विणा मनचंदा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, म्हणजे जी प्रतिज्ञा नामदेवानी केली होती, शतकोटी अभंग लिहिल, ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याचं कार्य नंतरच्या काळात तुकाराम महाराजांनी केलं. म्हणून नामदेवाचे जे वारस आहे ते तुकाराम महाराज आहेत, असं एक वारकरी संप्रदायातही मानलं जातं. अभ्यासकामध्ये अशा प्रकारची एक भावना आहे. त्यातून ज्ञानाचा एका, म्हणजे ज्ञानेश्वराचा एकनाथ आणि नाम्याचा तुका, अशा प्रकारची म्हण प्रचलित झाली. यात आणखी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, हा महत्वाचा लेख रेळेकरांचा. रेळेकर हे यांचं आडनाव, नामदेवांचं मूळ आडनाव रेळेकर होतं. संत शिरोमणी आणि समर्थ, म्हणजे रामदास स्वामी आणि नामदेवांचा काय संबंध आहे यावर मुश्री कानडे, त्यांच्या वागण्यात बोलण्यात काय साम्य आहे. दिलीप जोशी नावाचे लेखक आहे. विनोबा भेटती नामे, विनोबा भावे हे महात्मा गांधींच्या असहकार चळवळीतले पहिले सत्याग्रही. त्यांनी काय म्हटलेलं आहे. वारकऱ्यांचा आदर्श हा लेख श्यामसुंदर सुंदर यांचा आहे. नामदेव राया तुम्ही हवे आहात, असं सुनील यावलीकरांचं म्हणणं आहे. अभंग खेळिया नीना रेळेकरांचा हा लेख आहे. पहिले कीर्तन कुळवाडी, मी कीर्तन हा जो प्रकार आहे खऱ्या अर्थाने लोकांपुढे आणला तो नामदेवानी आणला. यावर अंजली मालकरांचा लेख आहे. पहिले मराठी गझलकार, गझलच्या क्षेत्रात सुद्धा नामदेवाचं योगदान आहे. ते अजीज नदाफ हे आता 90 वर्षाचे आहेत, सोलापूरला राहतात, मराठीमध्ये लिहितात. म्हणजे मुस्लिम मराठी साहित्यिकांमध्ये सर्वात ज्येष्ठ असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गझलची निर्मिती पहिल्यांदा नामदेवानी केली असं म्हटलंय. शिंपियाची कोळी जन्म माझा झाला, हे संजय सोनवणींचा लेख आहे. त्यामध्ये शिंपी जातीची उत्पत्ती वगैरे ही चर्चा केली आहे. एका गाथेची वाटचाल मंगला सासवडे यांचा लेख आहे. आणि शेवटला लेख ओम श्री श्री दत्तोपासक नावाचा अवघा नामदेव, म्हणजे नामदेवाचं एकंदर व्यक्तिमत्व आहे, त्याच्याबद्दलची चर्चा या ठिकाणी केली आहे. आता आपण यापूर्वी अनेकदा चर्चा केली आहे की वारकरी संप्रदायाचा जो पाया रचला तो नामदेवानी रचला. ज्ञानेश्वर महाराज हे आले वारकरी संप्रदायात, पण लवकर त्यांनी समाधी घेतल्यामुळे त्यांच्या योगदानाबद्दल स्पष्ट अशी माहिती आपल्याला मिळत नाही. फक्त त्यांचं जे उच्च स्थान आहे वारकरी संप्रदायात, त्यामुळे तुकाराम शिष्या बहिणाबाई यांनी ज्ञानदेवी रचेला पाय असं वाक्य म्हटलं. तिथून मग अभ्यासकांमध्ये वादाला सुरुवात झाली. या ठिकाणी निलेश बने यांचा एक लेख आहे. त्याचा परामर्श मी यासाठी घेतो की सगळ्या पुस्तकाच्या लेखांचा परामर्श घेणं आपल्याला शक्य नाही. फक्त हा जो लेख आहे त्यामुळे या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्येच वाद झाला होता. कारण मी एक टोकाचं विधान केलं होतं की शीख धर्माचा पाया रचला असं निलेश बने या ठिकाणी म्हणतात, कारण ते गेले प्रत्यक्ष पंजाब आणि राजस्थान त्या परिसरात. पण वारकरी संप्रदायाचा किंवा वारकरी धर्माचा पाया रचला असं तुम्हाला म्हणावंसं का वाटत नाही, असं मी थोडं संतापाने बोललो होतो. आणि मग काही लोकांना असं वाटलं की मी ज्ञानेश्वरांच्या विरोधात आहे, मी ब्राह्मण विरोधी आहे, आणि मग खूप वादंग झालं होतं. ते वादंग बराच काळ चाललं. पण मला काही त्याची पर्वा नव्हती, कारण मला ते मांडायचं होतं की नामदेवावर अन्याय झालेला आहे. तर या ठिकाणी जे निलेश बने आहे, जे जाऊन आले थेट पंजाबमध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे की पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातलं घुमान हे गाव गावही नाही आणि शहरी नाही, म्हणजे लहानसं गाव आहे. पण पंजाबात त्याला कसबा म्हणतात, म्हणजे लहानसं एक गाव म्हणू आपण त्याला, गावठाण. तर त्याला बाजारपेठेचं गाव म्हणतो, तसं लहानसं गाव आहे. पण ते गाव दुकानं आहे, दुकानाच्या वर किंवा मागे राहती घरं आहेत. ज्यांची दुकानं नाहीत त्यांची नुसतीच घरं, आणि गावाभोवती लांबच लांब पसरलेली शेत आहे. म्हणजे फार मोठं हे गाव नाहीये. पण त्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दुकानात नामदेवांचा फोटो आहे. तो दाढीवाला बाबा त्याला म्हणतात. डोक्यावर केसांचा बुचडा बांधलेला आणि हातात जपमाळ घेतलेला, अशा प्रकारचं चित्र हे घरोघरी आहे. म्हणजे नामदेवाला मांडणार एक मोठा वर्ग या गावात आहे. ते म्हणतात बाबा नामदेवांचा फोटो, याला ते नाव ठेवतात. पण आपल्याला नामदेव वेगळेच दिसतात. तिथं आपले नामदेव पगडी घातलेले, पुणेरी पगडी घातलेले, जे आपल्या डोक्यात शिरावले तसे नाही आहेत. चकाचक दाढी करून बा विठ्ठलापुढे विणा वाजवत कीर्तन करणाऱ्या नामदेवाचा फोटो आपल्याला परिचयात आहे. म्हणजे अनेक संतांचे फोटो याच नामदेवाच्या फोटो सारखी केलेले आहेत. आता मी गेल्या वर्षी नरसी नामदेव या गावी गेलो होतो, तर तिथे नामदेवाची साधी काळी अशी मूर्ती आहे, काळ्या दगडातली. पण त्याच्या मागे त्यांनी जी मूर्ती तयार केली संगमरवरामध्ये,
अशीच केली आहे, जी आपण चित्रात पाहतो तयार केली आहे. त्यामुळे हा नामदेव वेगळा आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि यापूर्वी आपण पंजाबातील नामदेव या भागात चर्चा करताना शंकर पुरुषोत्तम जोशींनी ह्या शंकेला फाटा दिला. त्यांचं म्हणणं आहे की ते आणि हे एकच नामदेव आहे, दोन नामदेव नाही, दोन किंवा दोन ज्ञानेश्वर नाही, किंवा दोन मग सावतामाळे करावं लागतील तुम्हाला. अशा तऱ्हेने दोन 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 खूप प्रत्येकाचे एक सिक्वेल करावं लागतील, तसं काही नाही आहे. तर याच नामदेवानी तिथे जाऊन जो प्रचार केला त्याची कारणं सांगताना अभ्यासक असं म्हणतात, समजा नामदेव महाराज पंढरपुरात राहिले असते तर त्यांना एकतर त्यांची हत्या झाली असती, कारण ज्या तऱ्हेने मुक्ताबाईची समाधी वेगळी आहे, त्यांची हत्या झाली असं काही लोकांचं म्हणणं आहे. सासवडला सोपान देवांची आहे, किंवा गोरा कुंभारांची तेरला आहे, किंवा त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची आहे. हे संत त्या त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी त्यांचा शेवट झाला. तो शेवट केला गेला की शेवट आपोआप स्वाभाविकपणे झाला, हा वादाचा मुद्दा आहे. कारण कोणतेच पुरावे याबद्दलचे उपलब्ध नाही, ही निवड तर्क आहेत. पण एक तर्क आहे की समजा नामदेव सुद्धा अशाच तऱ्हेने पंढरपूरच्या आसपास राहिले असते, त्यांचा मृत्यू त्याच पद्धतीने झाला असता. सगळ्यात जास्त आयुष्य ह्या सगळ्यांपेक्षा नामदेवाला लाभलं, 80 वर्ष ते जगले. तर त्यामुळे मग पंजाबमध्ये नामदेव अशा तऱ्हेने आपल्याला भेटत राहतात असे निलेश बने म्हणतात. त्यांनी म्हटलंय की हा जो फोटो आहे, जो प्रसिद्ध आहे, घुमान मध्ये जे नामदेव दरबार कमिटी आहे तिने तयार केलेला फोटो आहे. आणि त्यांची जी देखरेख करतात त्यातले सुखबीर सिंग नावाचे जे नामदेव शीख संप्रदायाचे जे प्रमुख आहेत, ते म्हणतात त्याकडे फोटोग्राफी कुठे होती. पण बाबा नामदेव पंजाबात राहिले तेव्हा त्यांची जीवन पद्धती एखाद्या तपस्वी साधू सारखी होती. तेव्हापासून रूढ असलेल्या बाबाजींच्या प्रतिमेवरून हे चित्र तयार करण्यात आलं. जी काही लोकांच्या मनात प्रतिमा आहे ती त्यावरून आम्ही हे चित्र तयार केलं. पण आम्ही महाराष्ट्रातील बाबाजींचे चित्र हे आमचंच मानतो, ते काही भेद मानत नाही की जे चित्र आपण पाहतो पगडी घातलेले नामदेव ते आमचंच मानतो. अखेर जैसा देश वैसा भेष, ज्या परिसरात आपण गेलो तसा वेश आपल्याला धारण करावा लागतो. अशा तऱ्हेने मग हा दाढीवाला बाबा नामदेव हा पूर्ण पंजाबमध्ये प्रचलित झाला. आपल्याकडेही शीख लोकांनी जेव्हा गुरुद्वारा बांधला, त्या गुरुद्वारामध्ये त्यांनी काही आग्रह नाही केला की बा तिथलाच फोटो असला पाहिजे. आणि त्यांनी स्वीकारलं की महाराष्ट्रात जे लोक मानतात नामदेवाला तोच ते चित्र आपण घेऊ. अर्थात शिखांमध्ये मूर्तीपूजा नाही आहे, ग्रंथाला ते मानतात, गुरु ग्रंथ साहेबाला मानतात. त्या कोणत्याही प्रकारची प्रतिमा मूर्ती अशी नसते त्यांच्या गुरुद्वारात. तशी याही गुरुद्वारामध्ये नरसी नामदेवाच्या कोणत्याही प्रकारची प्रतिमा नाही. नामदेवाची जी महाराष्ट्रात आहे किंवा पंजाबमध्ये आहे कोणतीही प्रतिमा नाही. त्या ठिकाणी ग्रंथ ठेवले आहे. आणि गुरु ग्रंथ साहेबातली जी वचन आहे नामदेव महाराजांची ती गायली जातात प्रामुख्याने. तर त्याला शबद कीर्तन म्हणतात, म्हणजे त्यांच्या भाषेत बोलायचं तर शबद कीर्तन ते होत राहतं. तर अशा तऱ्हेने हे नामदेव जे आहे ते मग पुढे जालंधरहून बियासवरून मेहता आणि तिथून हरगोविंदपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेलं घुमान, त्या घुमानपर्यंत ते सांगतात. तर तिथे मग हे गेले निलेश बने, त्यांनी सांगितलं की इथे राहायची व्यवस्था वगैरे त्यांची झाली. आणि बाबा नामदेवजी का गुरुद्वारा नावाचा एक गुरुद्वारा त्याही ठिकाणी, तिथे जे आहे मंदिर जे आहे त्याचं त्यांनी वर्णन केलंय. शुभ्र रंगातील इस्लामी पद्धतीची घुमटी आहे. तिथे बादशहा तुगलकच्या चुलत भावाने मंदिर बांधलं असल्याने त्याची रचना अशा पद्धतीची आहे. म्हणजे अशा तरी मुस्लिम लोक सुद्धा तिथे नामदेवाला मानत होते. आणि नामदेवाचा शेवट तिथे झाला, शेवटला श्वास हा घुमान त्या गावात घेतला असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या विठोबाच्या पायरीवर नामदेवांनी समाधी घेतली असं एक श्रद्धा आहे दोन्हीकडे. एकाच व्यक्तीच्या समाध्या अनेक ठिकाणी असू शकतात, आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. तर ते परत घुमानवरून पंढरपूरला आले, यावर मात्र पंजाबी लोकांचा विश्वास नाही. तर ते असं म्हणतात इथेच घुमानमध्ये त्यांचं महानिर्वाण झालं, तिथे परत काही पंढरपूरला गेले नाही. पण महाराष्ट्रातील श्रद्धेनुसार आणि राचीन ढेरेंनी किंवा अनेकांनी जे काही लिहून ठेवलं आहे त्यानुसार नामदेव पंजाबमधील आपलं कार्य संपवून अखेरीस महाराष्ट्रात आले. आणि त्यांनी पंढरपुरात समाधी घेतली असं अभ्यासक महाराष्ट्रातले मानतात. साधारणतः 25 वर्ष पंजाबमध्ये नामदेव महाराज होते. आणि वयाच्या 80व्या वर्षी की त्याच्या थोडंसं आधी ते इथे आले. आणि इथे त्यांनी पुन्हा विठोनामाचा गजर केला आणि वारकरी संप्रदायाला चालना दिली. तर ह्या भागवत धर्माची पताका घेऊन नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले होते. त्या भागवत धर्माचं केंद्र असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाचं अखेरी दर्शन व्हावं, आपल्या आईची सेवा व्हावी, ही नामदेवांची आस होती असं ढेरे यांचं मत आहे. त्यासाठी ते नामाने आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे वरी द्यायची. संत आपल्या पायरीवरून जातात, आम्ही पायरीचे चिरे आहोत, दगड आहोत. बऱ्याच ठिकाणी मंदिरावर काही लोक मंदिराच्या पायरीवर आपलं नाव लिहितात, ज्यांनी दान दिलेलं आहे मंदिराच्यासाठी.
तर त्यांचा उद्देश असतो की या नावावर कोणी पाय ठेवला तर आपल्या पाठीवर किंवा आपल्या डोक्यावर पाय ठेवून संत लोक जातील, म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल. तर असं नामदेवाचंही मत आहे असं इथे दिसतं. नामदेवाच्या अभंगासह परिसा भागवत, गोंदा विठा ही नामदेवांची मुलं, या सगळ्यांनी अशा तऱ्हेने नामदेवांच्या पंढरपूरला येण्याची साक्ष दिलेली आहेत. त्यामुळे पंजाबला त्यांनी निरोप दिला आणि ते पंढरीला आले आणि समाधिस्थ झाले असं डॉक्टर ढेरे यांचं म्हणणं आहे. नामदेवाच्या पुण्यतिथीच्या तारखा पंजाबच्या वेगळ्या आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगळ्या आहेत. पंजाबमध्ये माघ शुद्ध द्वितीया ही पुण्यतिथी मानली जाते. घुमानमध्ये दरवर्षी या दिवशी मोठा उत्सव होतो. गावात जत्रा भरते, समाधी मंदिरावर रोषणाई केली जाते. पण महाराष्ट्रात मात्र आषाढ वद्य त्रयोदशी हीच नामदेवांची पुण्यतिथी म्हणून ओळखली जाते. पंजाबमधील पुण्यतिथीचे नक्की वर्ष कोणते यावरही तिथल्या लोकांमध्ये वेगळी मत आहे. पण ढेरे यांचं म्हणणं आहे, नामदेवांनी पंजाब सोडलं तो दिवस पंजाबमध्ये त्यांचा अखेरचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी तो शेवटला दिवस आहे, तिथे समाधी त्या दिवशी घेतली असं मानलं जातं. तर महाराष्ट्रात त्यांनी समाधी घेतला तो दिवस पुण्यतिथी म्हणून पाळला जातो. असं असलं तरी पंजाबला निरोप देणं देखील नामदेवांसाठी अवघड गेलं असणार असं इथे या ठिकाणी आपल्या लेखक नाही. यांनी महानामा या पुस्तकात जे नामदेवांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिताना शीख धर्माचा पाया नामदेवांनी रचला असं त्यांनी सूचित केलंय आणि ते मान्य आहे की स्वतः गुरु नानकच नामदेवांना गुरु मानतात, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. पण आपल्याकडे जो प्रश्न आहे की नामदेवांनी रचला वारकरी धर्माचा पाया की ज्ञानदेवांनी रचला, याबद्दल खूप चर्चा होते. पण ज्ञानेश्वरीची अलीकडे जी पाठशुद्ध प्रत नव्याने तयार केली ती डॉक्टर रामदास डांगे यांचा एक लेख या ठिकाणी आहे. ते परभणीला राहत होते, मूळचे ते अमरावतीचे होते. त्यांनी मूळ पाठ दीपिका ज्ञानेश्वरी अशा तऱ्हेची ज्ञानेश्वरी संपादन केली आणि त्यांनी सांगितलं की ज्ञानदेव रचेला पाया म्हणण्यातच नामदेवाचा मोठेपण कसं आहे हे त्यांनी या लेखात सांगितलं. त्याचा परामर्श थोडक्यात घेऊ. ते असं म्हणतात, म्हणजे रामदास डांगे, महाभारतात यक्षप्रश्न नावाची घटना पांडव वनवासात असताना घडलेली. ग्रीष्म ऋतू असावा. धर्मराज तहानेने व्याकुळ झाला होता. सहदेव पाणी आणण्यासाठी गेला, तो परत आलाच नाही. पाठोपाठ नकुलही गेला, तोही परत आला नाही. भीमार्जुन गेले, तेही परत आलेच नाहीत. शेवटी स्वतः धर्मराज पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडला. थोडं अंतर चालून झाल्यावर एक सुंदर सरोवर त्याच्या दृष्टीला पडलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाणी आणण्यासाठी गेलेले चारही भाऊ तेथे मरून पडले होते. धर्मराज पाणी पिण्यासाठी सरोवरावर गेला, तेवढ्यात कुठून तरी आवाज आला, थांब, पाण्याला स्पर्श करू नकोस, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, नाहीतर जी गत तुझ्या चार भावाची झाली तीच गत तुझी होईल. यक्षाने अनेक प्रश्न विचारले. त्यात एक प्रश्न होता, का दिख, म्हणजे खरी दिशा कोणती. प्रश्न यक्षाचा होता. 4, 8 किंवा 10 दिशांची नावे घेऊन चालणार नाही हे धर्मराजास ज्ञात होतं. पोटासाठी 10 दिशा, भटकंती करणाऱ्या खरी दिशा कळत नसते. धर्मराजाच्या उत्तराने यक्षा समाधान झाले की सगळ्या दिशा पोटासाठी सारख्याच असतात. कारण धर्मराजाचे उत्तर होते, संतोदिक, म्हणजे संत हीच दिशा. म्हणजे धर्मराजाने उत्तर दिलं, संत हीच दिशा देणारे आहेत. पुढे आपले रामदास डांगे म्हणतात, थोर चिंतनशील लेखिका श्रीमती मुक्ता कंटक यांच्या महाभारत एक मुक्तचिंतन या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आचार्य विनोबांनी संतवाणीचा गौरव मोठ्या खुबीने केलाय. सर्वच इतिहास संशोधकांनी कृष्ण चरित्रातील राधेचा शोध लावण्याचा कसून प्रयत्न केला. शोधांती राधा नावाची व्यक्ती अनैतिहासिक आहे, म्हणजे असं काही व्यक्तिमत्व होऊन गेलं नाही, असा सर्वांचा एकमुखी निष्कर्ष. विनोबांनी या अभिप्रायाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. मी काही इतिहास संशोधक नाही असे स्पष्ट करून ते म्हणतात, या निमित्ताने का होईना तर भगवान श्रीकृष्ण माझ्याकडे आला आणि म्हणाला, विनया, राधेच्या प्रकरणात मी नाही, हा खोटा आळ आहे, तर मी म्हणेल, देवा, तू मुलखाचा लबाड आहेस, तुझ्यावर माझा विश्वास नाही, आमच्या संतांचे तसे नाही. ते कधी खोटं बोलत नाही. त्यांनी राधेचा गुणगौरव केला आहे, तेव्हा राधाही असलीच पाहिजे. म्हणजे संतांनी गुणगौरव केला राधेचा म्हणून राधा असलीच पाहिजे. आता विठोबाबद्दलची जी गोष्ट आहे की विठोबा पंढरपूरला का आला, तर विठोबा आणि रुक्मिणीमध्ये भांडण झालं आणि त्या भांडणामुळे रुक्मिणी पंढरपुरात आली आणि रुसून बसली. मग तिची विनवणी करण्याकरता
त्या मनधरणी करण्याकरता तिथे कृष्ण आला, म्हणजे विठोबा आला, आणि नंतर राधा सुद्धा आली. राही रुक्माबाई दिव्यदेसी शोभा, असं जे विठोबाच्या आरतीत आपल्याला वर्णन सापडतं, ती राही म्हणजे राधा आहे. म्हणजे या राधेमुळे भांडण झालं, ती राधा सुद्धा पंढरपुरात आहे, अगदी रुक्मिणीच्या मंदिराच्या बाजूला आहे. तर संतांनी तिचंही स्तवन केलं आहे, रुक्मिणीचं केलं तसं राधेचंही केलं. म्हणून विनोबांनी एक वेगळा तर्क मांडला. आता हे दोन दाखले दिले आहेत रामदास डांगेने. ते म्हणतात, ज्या देवालयाचा ज्ञानदेवी रचिला पाया आणि तुका झालाचे कळस, त्या देवालयाची इमारत संत कृपा झाली म्हणून उभी राहिली. म्हणजे सुरुवात कशी आहे? संत कृपा झाली या वचनाने सुरुवात झाली आहे, आणि बहिणाबाईंनी हे म्हटलेलं आहे. हे विसरता कामा नये. ते म्हणतात, संत बहिणाबाईचा गौरव तुमच्या आमच्या थिट्या लेखणीने नाही होऊ शकणार. अगा नवल वर्तले अशा कोटीतील ही स्त्री संत, वेदैकनिष्ठ ब्राह्मण असे माहेर आणि सासर. म्हणजे वेदाच्या वर निष्ठा ठेवणारे या उभय कुळात श्रीमद भगवद्गीतेवर बहिष्कार, म्हणजे ब्राह्मणांनी भगवद्गीतेवर बहिष्कार टाकला होता. बहिणाबाईंनी हे सारे बंध तोडून विरोध उपहास सहन करून संत तुकारामांना गुरु केले. वर्णाना ब्राह्मणोन गुरु, म्हणजे ब्राह्मणांना फक्त गुरु मानावं असं म्हणणारा जो एक ब्रह्मवृंद होता, किंवा या आज्ञा होत्या धर्मग्रंथाच्या, त्या काळात एका अब्राह्मण माणसाला बहिणाबाईंनी गुरु केलं. संत तुकाराम हेच खरे ब्राह्मण आहे हे सिद्ध करण्यासाठी बहिणाबाईंनी अश्वघोषाच्या वज्रसूची या उपनिषदावरच भाष्य केले. म्हणजे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये बौद्धाचार्य म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, अशा अश्वघोषांनी वज्रसूची नावाचा ग्रंथ लिहिला. आणि ब्राह्मण किती बदमाश आहेत, लबाड आहेत, हे त्यात त्यांनी सिद्ध केलं. त्याला वज्र सूचिकोपनिषद म्हणतात. त्याचं भाषांतर बहिणाबाई फाटक यांनी केलं. पाठक म्हणता येईल. हा, तर अशा तऱ्हेने का ब्राह्मण स्त्रीनी ब्राह्मणांच्या विरोधात लिहिलेल्या ग्रंथांचं तुकोबांच्या आदेशानुसार भाषांतर केलं. तर पुढे ते म्हणतात, स्वतःचे 12 पूर्वजन्म उलगडून दाखवले अशा अलौकिक स्त्री संत बहिणाबाईच्या विचाराचे विश्लेषण फार काळजीपूर्वक केले पाहिजे. म्हणजे त्यांनी ज्या अर्थी हे म्हटलंय त्या अर्थी ते बरोबर आहे असं त्यांनी म्हटलंय. थोडंसं विषयांतर करून सांगा असं वाटतं. 30-36 वर्षांपूर्वी एका अग्रगण्य दैनिकाच्या रविवार आवृत्तीत एका परकितीय समीक्षकाने संत बहिणाबाईंच्या या देवालयाचा विध्वंस केला होता. म्हणजे हा देवालय जे उभारलाय, बहिणाबाईंनी ज्याला वारकरी धर्माचं, भागवत धर्माचं देवालय म्हणतात, त्याचा विध्वंस केला. अर्थात हे जे लेखक आहेत ते डॉक्टर व्ही कोलतेच असावेत. संत तुकाराम महाराजांसाठी वापरलेला तुका झाला असे कळस, या विधानातील कळस हा शब्द त्यांना खूपच होता. त्यांचे म्हणणे की असे की कळस आकाराने खूपच लहान, ज्ञानेश्वरांसाठी पाया, नाथांसाठी खान, हे आकाराने मोठे, कळस लहान, क्षुद्र, हा तुकारामांचा अपमान वगैरे वगैरे. बहिणाबाईच्या मनात तुकारामांविषयी असलेला सद्भाव, आदर यांचा थोडा विचार न करता या थोर समीक्षकाने केलेली ही रूपक मीमांसा तरकट बुद्धीचे उत्तम उदाहरण होय. याच काळात रामेश्वर भट्ट, जयराम स्वामी इत्यादी महात्म्याने केलेला तुकाराम महाराजांचा गौरवही लक्षात घेण्यासारखा आहे. रामेश्वर भट्ट तर आरतीत म्हणतात, तुकिता तुळनेशी, याची तुलनाच होत नाही. ब्रह्म तुकासी आले, म्हणजे ब्रह्माशी सुद्धा तुलना होऊ शकत नाही, इतकं मोठे पण तुकाराम महाराजांचं आहे. आणि पुढच्या अभंगात ते म्हणतात, तुकाराम तुकाराम म्हणता कापे यम, ऐसा तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ. अशा तऱ्हेने तुकारामांच्या शिष्येनी जे सांगितलेलं मत आहे त्याचं समर्थन करताना या ठिकाणी अनेक उदाहरणं या ठिकाणी दिले आहेत. आणि ते म्हणतात की ज्ञानदेव रचेला पाया हे योग्य आहे, आणि नामदेवाच्या कीर्तनात स्वतः ज्ञानेश्वर श्रोते म्हणून बसत असत असा उल्लेख संत जनाबाईंनी केलाय. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. ज्ञानेश्वर सुद्धा नम्रता धारण करून नामदेवाच्या कीर्तनात खाली बसत असत. अशा प्रकारचं वर्णन जनाबाईंनी केलंय. पुढे परिसा भागवत नावाच्या त्यांच्या शिष्याने सुद्धा त्याबद्दल लिहिलंय. आणि मग नामदेव रचेला पाया का न म्हणावे असा एक प्रश्न त्यांनी विचारलाय. शिवाय असेही आहे की नामदेव आणि मुक्ताबाई यांचा अपवाद वगळता निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपान हे नामदेवापुढे नतमस्तक झाले असा इतिहास आहे. म्हणजे नामदेवाला सर्वच मानत होते, त्यामुळे नामदेव रचेला पाया का नको असं अनेकांना वाटणं स्वाभाविक आहे. वारकरी जे आहेत प्रामुख्याने विठोबाचे भक्त, त्यांना या वादामध्ये काही रस नाही. कारण त्यांच्या दृष्टीने विठोबा मोठा आणि सर्व संत मोठे, ज्ञानदेवच मोठेच मोठे, अशी चर्चा या ठिकाणी केली आहे. आणि त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की नामदेवांना उद्देशून जे एक मोठे संत होऊन गेले संत, त्यांचं असं म्हणणं आहे की भक्त भागवत, हा,
तर हा जो परिसा भागवताचा हा उल्लेख आहे. तर ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज्य कळले गौप्य गुज तुझे. आणखी ज्ञानदेवाने स्वतःच म्हटलेलं हे वचन आहे. पुढे ज्ञानदेव म्हणतात, धन्य तुझा जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझे राऊळ जवळी अशी. म्हणजे ज्ञानदेवानी नामदेवाचं महत्व मान्य केलं आहे. स्वतः गोरा कुंभाराने सुद्धा नामदेवाचं महत्व मान्य केलंय. म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त सुखदेव अद्वैत नामदेव. हे कुणी कुणी नामदेवाचं महत्व मान्य केलं, तर निवृत्तीनाथांनी सुद्धा नामदेवाचं महत्व मान्य केलं. या नामदेवा संगे देवाचा ओठा, देव केला वेडा पांडुरंग, भक्तीची या बळे देवची देवपै जिंकिला, ऋणाहित केला कैसा येणे. अशा तऱ्हेने ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, गोराकुंभार आणि सगळ्या संतांनी, परिसा भागवत सुद्धा, या सगळ्यांनी एकीकडे नामदेवाचं मोठेपण मान्य केलंय. पण स्वतः नामदेव मात्र ज्ञानेश्वरांना मान्यता देतात. आणि त्यांनी असं म्हटलं की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे अशा तऱ्हेने ज्ञानेश्वरीचं मोठेपण नामदेवाने सांगितलं. म्हणजे दोघात वादच नाही. तर वाद नसताना आपण कशाला वाद करावा, अशा तऱ्हेचा एक विचार यांनी म्हटला. म्हणून नामा म्हणे यांनी तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. भक्तीला जी प्रसिद्धी दिली ती ज्ञानदेवाने दिली. आणि नामाने तरी पतित लोकांना तारलं. म्हणजे जे चोखा मेळ्यासारखे दुर्लक्षित उपेक्षित असे लोक होते त्यांनाही तारलं, कानोपात्रा वगैरे. तर स्वतः जनाबाई काय म्हणतात ज्ञानदेवाबद्दल ते एक मत त्यांनी दिलंय. नाम्याची जनी तिने स्वतःला म्हटलंय, धन्य ज्ञानेश्वर, धन्य त्यांचा भाव, त्यांचे पायी देव आम्हा भेटे. म्हणजे जनाबाई मानतात, नामदेव मानतात, सगळे जर ज्ञानेश्वरांना मानत असतील तर आपण कशाला उच्च नीच करावं. चोखा मेळ्याने सुद्धा ज्ञानदेवाचं महत्व सांगितलंय. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. अशा तऱ्हेने सगळ्या संतांनी ज्ञानदेवाचं महत्व सांगितलं. आणि स्वतः ज्ञानेश्वर हे विश्वात्मकच आहे. ते या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. म्हणजे आपण जी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला हा सर्वात्मक ईश्वर आहे, त्याची स्तुती करण्याकरता असं ज्ञानेश्वर सांगतात. तेव्हा पुढे आपले रामदास डांगे हे नाव आता आपल्याला माहित असलं पाहिजे. ते म्हणतात, अलीकडे मर्ढेकर कुसुमाग्रज या आधुनिक कवींची जन्मशताब्दी साजरी झाली आहे. मर्ढेकरांची सुंदर कविता आहे. काळ्यावरती जरा पांढरे या पाप्याच्या हातून व्हावे, एरवी पांढऱ्यावरती हेच काळे, हे समजले नाही तर कुसुमाग्रजांच्या ओळी आहेत. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात संतांनी विश्वात्मक विचार मांडला तरी लोकांमध्ये तो काही शिरला नाही. ही तक्रार सगळ्यांनी केलाय. नाचू कीर्तनाचे रंगी म्हणणाऱ्या नामदेवामुळे आठवले, कीर्तनाच्या आरंभी अभंग असतो रूप पाहता लोचनी. जे कीर्तन म्हटलं जातं वारकरी संप्रदायात, पहिला अभंग असतो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे ज्ञानेश्वरांचं भजन आहे. आणि शेवटी म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वारकरी कीर्तनकार किंवा भजन करणारे अशा तऱ्हेने ज्ञानेश्वरांचं तुकारामाचं मोठेपण सांगतात. तेव्हा आपण असा भेद करू नये, अशा प्रकारचा वाद निर्माण करू नये. असा एक लेख या ग्रंथात आहे. खूप महत्वाचे लेख बाकी सर्व आहे. सर्व लेखावर खरं म्हटलं म्हणजे स्वतंत्र एखादा भाग करता येईल, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणून या ठिकाणी आपण थांबूया. पुढल्या भागात आपण जनाबाईबद्दल एक पुस्तक लिहिलं गेलंय नितीन सावंत यांनी, त्यावर चर्चा करू आणि इथे थांबूया. धन्यवाद.